सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत असून त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे आत्मपरीक्षण। निर्मिके निर्मिले मनुज सकळ, निर्मिके निर्मिले मनुज सकळ, दिले बुद्धिबळ कम जास्ती, दिले बुद्धिबळ कम जास्ती। बुद्धी प्रामाण्याने उद्योगा लागती, बुद्धी प्रामाण्याने उद्योगा लागती, यश मिळविती धंद्यामध्ये, यश मिळविती धंद्यामध्ये। शिपायांचे धंदे आर्याजीने केले, शिपायांचे धंदे आर्याजीने केले, शूद्रास जिंकिले शस्त्रे अस्त्रे, शूद्रास जिंकिले शस्त्रे अस्त्रे। पिढीजादा त्यांचे दास बनविले, पिढीजादा त्यांचे दास बनविले, सूड उगविल सर्व कामी, सूड उगविल सर्व कामी। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की सृष्टीकर्त्याने सर्व माणसांची निर्मिती केली आहे आणि सर्वांना बुद्धी दिली आहे, मात्र प्रत्येकाची बुद्धी कमी जास्त असू शकते। आपापल्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळे उद्योगधंदे करतात आणि त्यातून यश मिळवतात, पण समाजात काही आर्य लोकांनी कपटाने शूद्र लोकांना जिंकून त्यांना अस्त्राच्या जोरावर गुलाम बनवले। त्यांनी त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करून घेतली आणि त्यांना स्वतःच्या अधीन ठेवले। म्हणजे ज्योती म्हणतात की सर्व माणसे समान आहेत, कोणालाही दुसऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार नाही। म्हणजेच देवाने सर्व माणसांना समान बनवले आहे, पण काही लोकांनी शक्ती आणि कपट वापरून इतरांना गुलाम बनवले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।